तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। पुण्यातील विश्रांतवाडी भागामध्ये असलेल्या समाज कल्याणच्या वसतिगृहाचा वार्षिक स्नेह संमेलनाच्या एका कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांकडून जहाल नक्षलवादी असलेल्या हिडमाच्या गाण्यावरती नृत्य सादरीकरण करण्यात आलं आणि त्याच्यामुळे वादक निर्माण झालं। खरं तर ज्या हिडमाच्या गाण्यावरती ज्यांनी डान्स केला किंवा नृत्य केलं हे विद्यार्थी सध्या आपल्या समवेत आहेत। नक्की त्यांच्याकडून जाणून घेऊयात नक्की काय प्रकार होता। खरं तर ज्यावेळेस सांस्कृतिक कार्यक्रम होता आणि या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये नृत्य सादर करण्यात आलेलं होतं त्याच्यावरती हिडमा गाणे जो की जहाल नक्षलवादी आहे, नक्की काय प्रकार होता, तुम्हाला या संदर्भात काही कल्पना होती का? तर आम्ही ही जी वेशभूषा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त केशभूषाचा एक कार्यक्रम या ठिकाणी आम्ही ठेवला होता आणि त्यानंतर आमच्याकडे फक्त 3च तास उरले होते आणि आम्ही एकच गाणं नव्हतं लावलं होतं, तर 3 गाणे रिमिक्स करून होते। पण ते 3 गाणे कुणी दाखवलेच नाही, फक्त 30 सेकंदाचाच व्हिडिओ व्हायरल केलेला आहे आणि त्याच्यामधून अशी वेगळी अफवा पसरलेली आहे। आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा फुले असतील, राजर्षी शाहू महाराज असतील, बिरसा मुंडा असतील यांचे अनुयायी आहोत आणि त्यांच्या जयंतीनिमित्त आम्ही हा सर्व कार्यक्रम आयोजित केला होता। आणि हे जे गाणं लागलं हे गाणं आम्ही इंस्टाग्रामहून घेतलं होतं, इंस्टाग्रामला रील आणि तेच गाणं आम्ही त्या ठिकाणी रिमिक्स गाण्यामध्ये जोडून टाकलं। अशा प्रकारचे 3 गाणे आम्ही लावले होते। तर या गाण्याबद्दल आम्हाला कसली पूर्वकल्पना नव्हती किंवा आपण जो हा जहाल नक्षलवादी कोणी होता याच्याबद्दलही कल्पना नव्हती, कारण आम्ही पुण्याचे लोक आहोत आणि लातूर, सोलापूर आणि काही गडचिरोली भागातलेही विद्यार्थी आमच्या समवेत होते। खरं तर ह्या गाण्यावरती जेव्हा नृत्य करत होतात, हे गाणं सर्व झाल्याच्या नंतर हे बाब लक्षात आल्याच्या नंतर तुम्हाला काय, आता जे तुमचे सहाय्यक आयुक्त आहेत त्यांच्यासोबत तुमची काय चर्चा झाली का? त्यांनी तुम्हाला काय सांगितलं का? आपण जे म्हणलं आता तुम्ही सांगितलं, आम्हाला हे 13 तारखेला म्हणजे काल विषय हा समजला पूर्णपणे की या प्रसार माध्यमामध्ये अशा अफवा ह्या पसरलेल्या आहेत। आम्हाला निश्चितच तुम्ही म्हणला की जहाल आतंकवादी आहे, परंतु आम्हाला ह्या गोष्टीची कोणतीही पूर्वकल्पना नव्हती। विद्यार्थ्यांच्या अनावधानाने ही गोष्ट घडली आणि उत्साहामध्ये जसं आपण हा सण आमच्यासाठी हा सण आहे आंबेडकर जयंती आणि आम्ही 6 तारखेपासून ते 14 तारखेपर्यंत आज हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता। त्याच्यामध्ये शैक्षणिक स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक स्नेहसंमेलन आणि भीमगीताचा पुनरावृत्ती कार्यक्रम आणि अनेक उपक्रम आपण राबवलेले आहेत। परंतु हे उपक्रम न दाखवता इतर फक्त ती 30-35 सेकंदाची क्लिप ती फक्त या प्रसार माध्यमामध्ये व्हायरल होत आहे। आणि कालच आम्ही सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे माननीय श्री विशाल लोंढे साहेब असतील, प्रादेशिक उपायुक्त वंदना कुचरे मॅडम असतील आणि पोलीस यांच्यासोबत आम्ही पोलीस वगैरे येऊन आमची इन्व्हेस्टिगेशन सगळ्या प्रकारे त्यांनी ह्या प्रकरणाची सखोल आढावा घेतलेला आहे आणि त्यांनी वरती पाठवलेला आहे। खरं तर दादा तू आता म्हणतोय की बाकीच्या गोष्टीची चर्चा झाली नाही, मात्र त्या गाण्यामध्ये हिडमाचा स्पष्टपणे उच्चार आहे, म्हणजे जे गाणं आहे, मग त्याच्याबद्दल तुम्हाला काही कल्पना नव्हती का? किंवा ज्यावेळेस ते गाणं लागतंय किंवा त्यामध्ये हिडमा सुद्धा नाव येतंय? सर, आम्ही सर्व काही मुलं गडचिरोलीहून बिलॉंग करतात आणि आम्ही इतर ठिकाणी काही जण होतो, परंतु आम्हाला हे हिडमा वगैरे काल माहिती पडलं की हिडमा हा नक्षलवादी आहे आणि आम्हाला ही पूर्वकल्पना असती तर आम्ही निश्चितपणे हे गाणं आम्ही ठेवलं नसतं, कारण आम्ही हे समाज कल्याण हे शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेवर चालतं आणि याच बाबासाहेबांचा वारसा नेण्याचं काम आम्ही सर्व विद्यार्थी करतो। आणि हे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित केलं का तर विद्यार्थ्यांमध्ये चांगला समता, बंधुता आणि न्याय आणि इतर सर्व महापुरुषांचा विचार घेऊन आपण या समाज कल्याणच्या माध्यमातून आपण पुढे आलं पाहिजेत, हाच आमचा दृढ निश्चय होता। परंतु काही अनावधानाकडनं आमच्याकडनं काही चुकीच्या गोष्टी झाल्या, त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, परंतु आमच्याकडून जे अनावधानानं झालं त्याच्यावरती न पाहता आपण या गडचिरोलीवरून येणाऱ्या विद्यार्थी जर समाज कल्याणच्या पुण्यासारख्या हा शिक्षण माहेरघर असलेल्या पुण्यासारख्या ठिकाणी ते विद्यार्थी इथे येऊन आपलं प्रतिनिधित्व करत असतील तर त्यांनाही कुठेतरी वाटतंय की बाबा गडचिरोलीहून अनेक जण म्हणतात गडचिरोली म्हणलं का नक्षलवादी त्यांना बी कुठेतरी ती चुकीचं वाटतंय, कारण ह्या बाबासाहेबांच्या विचारधारेलाच ती पुढे येऊन आलेले आहेत। परंतु त्याचमुळे आम्ही हे सर्व सांस्कृतिक स्नेहसंमेलन आयोजित केलं होतं आणि त्या माध्यमातून आम्ही बिरसा मुंडे असतील व इतर आदिवासी समाजाचं जे नृत्य आहे ते आम्ही सादर करण्याचा ह्याच्यातून प्रयत्न केला। सर, खरं तर मित्रा, ज्यावेळेस हे नृत्य सादर करण्यात आलेलं त्यावेळेस आता जसं पोलीस आले किंवा सहाय्यक आयुक्तांनी तुमच्यासोबत चर्चा केली, काय तुमच्यासोबत चर्चा केली, काय तुमचं आणि त्यांचं कम्युनिकेशन झालं? मुळात पोलीस जे आले होते ते पोलिसांना आम्ही सांगितले होते की आमचा सांस्कृतिक कार्यक्रम आहे आणि काही विद्यार्थ्यांनी ह्याचा व्हिडिओ करून सोशल मीडियावर टाकलं आणि ह्याचा गैरसमज झाला की अशा गोष्टी झाल्या म्हणून,
पण पोलिसांची चौकशी केली असती पोलिसांनाही मत सांगितलेलं आहे की ह्याच्यामध्ये काही दोष नाही आहे, विद्यार्थ्यांचं एक चुकूनही झालेली घटना घडलेली आहे. आणि दुसरी गोष्ट, ह्या पुणे शहरामध्ये महाराष्ट्रातून 36 जिल्ह्यातून विद्यार्थी येतात. मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ असतील, तर प्रत्येकाची एक संस्कृती असते, ते आम्ही जपण्याचा प्रयत्न केला आहे ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून. बरं, ही गाणं निवडण्याच्या पाठीमागची भूमिका काय होती? गाणं निवडण्याच्या पाठीमागची भूमिका अशी होती की बिरसा मुंडा हे क्रांतिकारी आहेत मोठ्या आदिवासी समाजाचे. तर बिरसा मुंड्यांचा आम्हाला रोल दाखवायचा होता की कशा पद्धतीने तिकडचे कल्चर असतं, कशा पद्धतीने तिकडचे इव्हेंट असतात. हाच उद्देश होता. ह्याच्या मागचा उद्देश आमचा वेगळा कोणताही नव्हता. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील गावखेड्यातील वाड्यावस्त्यावरतील अनेक विद्यार्थी हे या वसतिगृहामध्ये राहतात आणि या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आमच्या गावाकडची परंपरा संस्कृती आम्हाला दाखवायची होती. त्यामुळं जे काही आम्ही गाणं निवडलं, त्या गाणं निवडण्याच्या पाठीमागं बिरसा मुंडा किंवा तिथली संस्कृती दाखवणं हा आमचा उद्देश होता. मात्र हिडमाच्या संदर्भात आम्हाला कुठलीही कल्पना नव्हती. ते अवधानाने झालं. त्याबद्दलची आम्ही जर कुणाची भावना दुखवली असेल तर त्याबद्दलची दिलगिरी व्यक्त सुद्धा या विद्यार्थ्यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन विकी चव्हाणसोबत लक्ष्मण जाधव, ट्यून मराठी, पुणे. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.